तुम्हाला भेटायला माणसं आलीत. बोला. बबनराव, समोरचा माणूस तुझ्याकडं पाडबळ मागायला येतो आणि तू त्याच्याच पाठीत वार करतो. हीच का तुझी सावकारी? अख्ख्या गावाला माहित आहे, एक वेळ साप इस वाकायचा सोड, पर यो बबनराव व्यास सोडायचा नाही. या सुवाण्याच्या अंगठ्याचा कागद आमच्याकडे आहे तुमची तोंड बंद करायला. आता मी शिकारीला निघालोय. माझं डोसकं फिरायच्या आत इथनं निघायचं, नाही तर माणसाची शिकार करायला आवडेल मला. एक दिवस असं येईल की शेतकरी सुखानं नांदल आणि सावकाराला झाडाला लटकायला लागल. शेतकऱ्याची जात आहे, निसर्गाची दोन हात करती, तू काय चीज आहे? बबनराव म्हणतात मला, चाळण थोर संकटच. निघ. जाऊ दे शंकर. शंकर्या, आधी निघित ना. चल. ए बाबा चल रे. वय वय चल चल. अरे चल. चला चला निघायचं. हा चला चला. गौरी इकडे. शाळा कशी चालली आहे? ठीक चालली आहे की. काही अडचण? नाही, काय नाही. शंकराच्या गजाला ओळखतेस का? म्हणजे ऐकून आलं? मी विचारलं, शंकराच्या गजाला ओळखतेस का? होय, शाळेत आहे तो माझ्या. मित्र आहे तो माझा. हे बघ गौरी, इकडे बघ. मला वाईट वागायला भाग पाडू नको. बाप आहे मी तुझा. मी जसं गावाल्यांशी वागतो तसं तुझ्याशी वागलो, उभ्यात चिरीन. हवं असं काय करताय? हवं शाळेमध्ये पोरपोरी एकत्र बोलतात, त्यात एवढं काय ते? पण बा आई 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 ऐका तरी. हो तरी ऐका. ऐका ना. हा, ही आमची लेक गौरी. गौरी, हा पक्या म्हणजे प्रकाश. मुंबईला असतो, आमचा मित्र आहे, मुंबईत काम करतो. बा मी मैत्रिणीकडनं जाऊन येते. हो हो. हा, काय झालं रे? ए, नाही काय नाही. काय झालं? बबनराव, माझ्यावर विश्वास असेल तर मी जे सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका. मग काय करायचं, काय ठरवायचं ते ठरवा तुम्ही. काय झालं? नीट बोल ना. आता तर नीट बोलत होतास तू. बोल, काय बोलायचंय? बबनराव, गौरीला ना मी
एका मुलाच्या मिठीत बघितलं धरणावर. काय काय बोललास तू? परत बोल. गौरीला एका मुलाच्या मिठीत बघितलं तिकडं धरणावर. हां. थोबाड सांभाळून बोल. थोबाड सांभाळून बोल, नाही तर अख्खी खानदान मिटवून टाकेन. थोबाड सांभाळून बोल. चाळण थोर संकटात. बबनराव, मला समजा ठाऊक आहे तरी बी मी बोललो, कारण तुमचे उपकार आहेत माझ्यावर म्हणून मी बोललो. आणि आपल्या पोरीला असं शंकरेचा गजा होता का? नाही 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 माहिती मला. गौरी, जरा बोलू का? बोला की बा. नमस्कार वहिनी. नमस्ते. आलीच मी. मला माफ कर गौरी. कुठल्या तरी गैरसमजापायी तुझं आणि गजाचं प्रेम मी नाही समजू शकलो. आम्हा आईबापांपेक्षा तुम्ही पोरं हुशार निघालात की. नाही तर जातपात भेदभाव याच्या झापडाखाली आम्ही आमचं सगळं आयुष्य घालवलं. तू काय करतोस रे इकडं? तुझी हिंमत कशी झाली रे? बबनराव, आता तरी डोळे उघडा. तुमच्या या अहंकारापायी आपल्या पोरांचे आयुष्य मातीत जायची वेळ आली. जा घरी जा. अहो, जा घरी जा. एक लक्षात ठेव गौरी, तुझ्याशिवाय सून म्हणून दुसरी पोरगी मी माझ्या घरात आणणार नाही. ए ऐक सर, या गावचा सावकार आहे मी. तुझ्यासारखी भंगार माणसं मी नोकर म्हणून ठेवतो. आता माझं डोसकं फिरायच्या आधी इथनं निघ, नाही तर जाळ आणि धूर संकटच. तो गजा किती मोठा झाला ना, तुझ्या बापापेक्षा मोठा होऊ शकत नाही. पायतान आहे ते पायतान. पायतानाची जागा पायतानातच असते. एक मिनिट आता हो त्याच्या. हा बबनराव, बघा ताबडतोब गावाकडे निघून ये. काय झालं बबनराव? अरे काय झालं काय? त्या शंकराला आणि गजाला लई माज आलाय. त्याचा माज उतरवायचा आहे मला. नाही त्यांना बरबाद केलं ना, नावाचा बबनराव नाही. शांत व्हा बबनराव. आपल्या गावाच्या इकासाच्या गोष्टी माझ्या कानावर आल्या. गावाच्या भल्यातच आपलं समाधान मानून घ्या. होतंय ते चांगलं होतंय बरं का बबनराव. हो. आणि मी तर म्हणतो यंदा दोघांच्या लग्नाचा बार उडवून टाका आणि आम्हाला बोलवा बरं का नाचायला. आम्ही येऊ नाचायला.
ठेवला का काय बबनराव रे बबनराव चला रे बंदूक दे. काय माज झालाय का सगळ्यांना? 4 गोष्टी गावात काय आल्या सगळ्यांना माज झालाय का? उलटलात का सगळं माझ्यावर? विसरला का माझे उपकार? काय रे विसरलंस? उपकार विसरलास का? हा तुम्हा सगळ्यांना मदत केली मी. घरात आलेल्या माणसाला परत पाठवलं नाही खाली हात कधी. तिजोरीचे दरवाजे उघडले तुमच्यासाठी. सरळ सरळ एकेकाला गोळ्या घालीन. कोणासाठी घेऊन चाललं ते दूध? हा? बघतो कसा गावचा एकाच होतोय. चला हो बाजूला हट हट. करा आता गावचा विकास. करा. विकास करायला निघाले. करा आता विकास. माझ्याशी दुश्मनी केली ना बबनराव म्हणतात मला. काय करतोयस बा? अरे केवढा राग. सदा आवर घाल तुझ्या ईर्षेला. ज्याचा राग करतोस ना तू तो भगीरथ आहे या गावचा, ज्याने ही दूधगंगा आपल्या गावात आणली. आणि तू आजपातूर जे बी केलंस ना ते फक्त तुझ्या स्वार्थासाठी केलंस. या समजा गोरगरिबांची कमाई, कष्टाची कमाई व्याजापायी गेलीस तू. अडू नकोस. ओरडल्याने खोट्याचं खरं होत नसतं. माणूस म्हणून तू कसा बी असलास ना तरी बा म्हणून अभिमान वाटायचा रे मला तुझा. तुझ्याबद्दल कोणी बी वाईट बोललेलं कधी ऐकून नाही घेतलं म्या. आता कोण बी चांगलं बोलत नाही रे तुझ्याबद्दल. तुझा ह्यो अपमान म्या नाही सहन करू शकणार. आणि गजाबिगर बी नाही राहू शकत म्या. तुला मारायचं आहे ना मला? मार. चालव ती गोळी. नाही जगायचं मला गजाशिवाय. चालव की बघतोयस काय? चालव ती गोळी संपवून टाक.